शेतकऱ्यांना 25% डिझेल कोटा राखीव ठेवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाणाऱ्या येणाऱ्या सरकारी वाहने अडवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर अडून बसले होते। जिल्ह्यात डिझेल तुटवडा असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असल्याने शेतकऱ्यांना सरकारने 25% डिझेल कोटा राखीव करण्यात यावा, अन्यथा सरकारी वाहने रस्त्यावर फिरू देणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वात यावेळी देण्यात आला। या इशाऱ्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी वाहने अडून सरकारचा निषेध करण्यात आला। या संदर्भातली माहिती आज दिनांक 22 मे रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर यावेळी प्राप्त झाली आहे। या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। परवाच आम्ही पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी जिल्हा प्रशासनाला इशारा दिलेला होता की शेतकऱ्यांसाठी तुम्ही 30% डिझेल पंप हे राखीव करा। शेतकऱ्याला एवढे 20च दिवस आहेत मशागत करायला, नांगरटी ट्रिलर करायला, आणि ते सर्व ट्रॅक्टरच्या माध्यमातून होतं। काही माल रब्बीचा काढायचा आहे, त्याला मळणीयंत्राला डिझेल लागतं आणि मशागतीला ट्रॅक्टरला डिझेल लागतं। आज 20च दिवस शेतकऱ्याच्या हातात आहे, असं असताना शेतकऱ्याला डिझेल मिळालं नाही, पुढची मशागत होऊन पुढे पेरणी कशी होणार? आणि म्हणून आम्ही शासनाच्या गाड्या या ठिकाणी अडवत आहोत। किती वाजेपर्यंत आंदोलन चालणार आहे? आरोपी आहेत का? बापू किती वाजेपर्यंत आंदोलन चालणार आहे? कारण जिल्हाधिकारी साहेब बाकीचे अधिकारी अजून पण मध्येच आहे, अजून पण मध्ये त्यांना आमच्या आंदोलनाची दिशा कळालेली आहे आणि त्याच्यामुळे ते अजून बाहेर येत नाहीये। त्यांना आम्ही अजिबात शासकीय गाडीमध्ये जाऊ देणार नाहीयेत। आम्ही अल्टिमेटम दिला होता आज दुपारपर्यंतचा। उद्यापासून तर प्रत्येक तालुक्याच्या तहसीलवर आणि प्रत्येक तालुक्याच्या शासकीय कार्यालयांवर आमचे कार्यकर्ते धडकणार आहेत आणि एकही शासनाची गाडी फिरू देणार नाहीत अत्यावश्यक सेवा वगळता।